या आयोजनासाठी आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे आयोजकच आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ म्हणजेच पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी तसेच चौथ्या क्रमांकासाठी ज्या ट्रॉफीज दिल्यात त्या आपली एक छोटी असते. या ठिकाणी देविका हर्षद बरफ यांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. चारही ट्रॉफी म्हणजेच बड्डन दादांची ती नात आहे, राजा गोवारी दादांची ती नात आहे. देविका हर्षद बरफ म्हणजेच हर्षद याची मुलगी आणि हर्षद हे या आयोजनाचे नक्कीच एक मुख्य आयोजकांपैकी एक आहेत. सामन्याला जर ते सुरुवात झाली आहे तर त्यानंतर अरविंद बरफ यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यासाठी सुद्धा ट्रॉफीज मला वाटते आलेल्या आहेत. त्याबद्दल अरविंदजी बरफ तसेच हर्षदजी बरफ आणि देविका बरफ यांचे खूप खूप आभार. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी घोषित केला गेला. एक्स्ट्रा धाव ही येत असताना थोडासा क्विक खेळायचा लक्षात असू द्या, कारण वेळ नाही आहे आजच्या दिवसामध्ये. 2 सेमीफायनल आणि 1 फायनल खेळायची आहे. बघा या ठिकाणी जर उशीर झाला तर मान्यवरांना सुद्धा थोडंसं मग या ठिकाणी आपला वेळ जास्त द्यावा लागतो, कारण की त्यांचा सुद्धा कार्यक्रम ठरलेले असतात प्रत्येक ठिकाणी. अजून एक व्हाईट बॉल, व्हाईटनं धाव फलक पुढे सरकलाय 2 वरती. एकही चेंडू टाकून झालेला नाही आणि या चेंडू टाकण्याच्या पद्धतीला आपण जर बघितलं तर हॅम ॲक्शननं गोलंदाजी करतो, थोडंसं साईड हॅम ॲक्शन होतोय, त्यामुळे चेंडू जवळजवळ व्हाईट लाईनच्या बाहेर या ठिकाणी पिचिंग आपल्याला बघायला मिळते. धाव फलक 2 धावा, एकही चेंडू न टाकता ही धावसंख्या झाले. हलक्या हाताने चेंडूला नक्कीच आता डिलिव्हर केलं गेलं आणि उमेश याने या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. उमेश भुरे अबू स्पोर्ट्स खार्डी या संघाचा हा एक जबरदस्त खेळाडू. मला वाटतं टीम 94 या संघामध्ये आदिवासी प्रीमियर लीगला हा खेळाडू बघायला मिळाला होता. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि एका धावाती समाधान हे मानावं लागणार आहे. देविदास जाधव यांना आपण पाहतोय मागील 2 ते 3 दिवसापासून या आयोजकांना ते सक्रिय मदत करत असताना मात्र काय अनुभव घेतला या मैदानावरती त्यांनी या मागील 3 दिवसामध्ये पाहणं गरजेचं आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, आनंद कार्पेट क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं मिसफील्ड झाले, क्षेत्ररक्षण चांगलं झालं आहे. धावफलक आपण पाहू शकता तो म्हणजेच पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 4 वरती. गोलंदाजी चांगली झाली, 2 वाईट पडल्याच्या नंतर सुद्धा संजय याची चांगली गोलंदाजी करतोय. हेलिकॉप्टर शॉट सरळ खेळलाय लॉंगॉन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, मात्र 2 धावा मिळतील. 2 धावांपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सुरेख क्षेत्ररक्षण झालं, धावफलक मात्र 2 ने पुढे सरकेल, जाऊन पोचेल तो म्हणजेच 6 या धावसंख्येवरती. उमेश वैयक्तिक 3 तर देवा वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. क्या बाद आहे, चांगला चेंडू या स्टँड मध्ये टाकण्याचा प्रयत्न, तो इन साइड आउट करून खेळला गेला. चेंडू डीप कव्हर क्षेत्रामधनं 4 धावांसाठी जातोय, चौकार. या आयोजनासाठी आपल्याला आदरणीय सन्माननीय आपले कमेंटेटर आहेत आणि आयोजकांपैकीच एक आहेत अमित शर्मा यांच्याकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपल्याला सलग 4 दिवस झालेली आहे. तर अमित शर्मा या आपल्या देणगीदारांचे खूप खूप आपण आभार मानूया. अमित आपले जे कमेंटेटर असतात ते नक्कीच या आयोजकांपैकीच एक आहेत आणि अमित यांच्या माध्यमातून या आयोजनासाठी संपूर्ण 4 दिवस पिण्याचं पाणी आपल्याला लाभलेलं आहे. त्याबद्दल अमित आपले खूप खूप आभारी आम्ही आहोतच आणि ते आभार व्यक्तसुद्धा करतोय. रवी देवळीकर दादांच्या माध्यमातून ओ हो क्या बात आहे,
अलाउन द लेग. चेंडूला फक्त स्वीप करण्याचा प्रयत्न. डावी यष्टी फक्त चुकली, डावी यष्टी फक्त उद्ध्वस्त केली आणि आपण पाहतोय मात्र यश तेवढंच मोठं मिळालं आहे ते म्हणजे उमेश भोरेच्या नावानं फलंदाज हा नक्कीच एक चांगला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. धावफलक 10 असताना पहिला गडी बाद झाला. आय थिंक षटक सुद्धा समाप्त झालंय. षटक समाप्त झालं, पहिलं गडी बाद झाला. एक धावसंख्या आहे ती 10. नव्यानं फलंदाज येतोय गणेश दळवी हा खेळाडू. तर आरंभ कोम हा खेळाडू या ठिकाणी गोलंदाजीला येत असताना नित्य साई संघाच्या माध्यमातून लोहियानगर म्हटलं मला वाटते पापडी परिसरातला हा संघ आहे. उमेळा फाट्याच्या आसपास आपण पाहतोय लोहियानगर ही एरिया आहे. लोहियानगर म्हटलं की सध्या मला वाटते कोळबी मिळते की नाही माहिती नाही. तिकडे चालू आहे का? येस. चांगला चेंडू आपण पाहू शकतो. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळाली. बघा ज्या पद्धतीनं चेंडू ट्रॅव्हल झाला. देवा याच्या शरीरापासून लांब गेला कारण की भरपूर सफळ झाला होता आणि ज्या पद्धतीनं देवा गोलंदाजी करतोय त्याच पद्धतीनं हा सुद्धा गोलंदाजी करतोय. आपण जर ॲक्शन पाहिली जाऊ थोडीशी सिमिलर ॲक्शन जो फलंदाज आता फलंदाजी करतोय जेव्हा गोलंदाजीला येईल तेव्हा सुद्धा बघायला मिळेल. आता मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मोठ्या विकेट दिलाय कारण देवा याचं शॉट सिलेक्शन जे होतं हे नक्कीच थोडंसं चुकलं असं म्हणावं लागेल. जी अपेक्षा होती या फलंदाजाच्या माध्यमातून ती अपेक्षा भंग झाली. पहिलं यश मिळालं जात आहे या गोलंदाजाला मात्र दुसरं सांघिक यश असेल आणि देवा बाद झालेले आहेत म्हणजे सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेलेली आहे. दरम्यान धावसंख्या झाली ती म्हणजेच 12 धावा. बघा प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना हा आजच्या दिवसातील किती क्रमांकाचा सामना आहे तर नक्कीच आम्ही मला वाटतं 5व्या क्रमांकाचा हा सामना आहे या पहिल्या फेरीतील आणि एकूण जर बघितलं तर 7व्या क्रमांकाचा सामना सुरू आहे. हलक्या हाताने खेळायचं होतं. शतरक्षक तैनात आहे. चूक झाले आणि चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच संदेश. काय जबरदस्त बॉलिंग केले बघा. ऑन साईडला अगोदर पाहिलं होतं आपण जेव्हा वैभव फलंदाजी करत होता, जेव्हा विकास वायडा फलंदाजी करत होता तेव्हा शॉट कसे खेळले गेले हे या फलंदाजांनी पाहिलेले आहेत. मात्र चेंडू आत्ता ऑफ साईडला खेळत असताना थोडेसे फसत आहेत. निलेश जाधव नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या कायम आहे ती म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. इथनं किमान मी म्हणेन एक 20 धावा तरी घ्याव्या लागतील. या षटकाचे चेंडू किती टाकून झाले तर आपण पाहू शकता. 5 चेंडू टाकून झाले म्हणजे 7 चेंडूमध्ये 20
किमान धावा ह्या घ्याव्या लागतील, कारण की गोलंदाजी आपण जर पाहिली तर नक्कीच चांगली आहे खर्डी संघाची. दरम्यान निलेश पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला आणि तो सुद्धा निर्धाराव. हे जे मैदान आहे ते एका षटकामध्ये तुम्हाला काय दाखवेल आणि दुसऱ्या षटकामध्ये काय दाखवेल याचा भरोसा नाहीये. याला म्हटलं तर क्रिकेट, कारण क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. आणि बघा सुरुवातीच्या षटकामध्ये एकूण 10 धावा आल्या, या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या, अशी एकूण धावसंख्या आहे ती 12. बघा DBN लाईव्हने आज थोडासा एक चेंजेस केला आहे आणि नवीन माणूस या ठिकाणी आम्हाला पुन्हा एकदा दिला गेलाय. तर केवळ नवीन जे आपले प्रतिनिधी आलेत त्याचं नाव राज, क्या बात आहे, राज मांगेला असं म्हटलं गेलं. क्या बात है, क्या बात है, सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. गोलंदाज जो आला होता विलास याने एक जबरदस्त गोलंदाजीला सुरुवात केली आहे. चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा बाहेर निघाला होता, मात्र पिचिंग आणि इम्पॅक्ट जो होता तो मिडल स्टंप आणि ऑफ स्टंप वरती बघायला मिळाला. पिचिंग मिडल आणि इम्पॅक्ट हा ऑफ स्टंप सुपर्ब. थोडा तरी साईडला गेला असता लेग स्टंप आणि लॉग स्टंपच्या बाहेर तर एक बेनिफिट गो टू फलंदाज असं म्हणता आलं असतं, मात्र जबरदस्त अंपायरिंग या ठिकाणी बघायला मिळते आहे वैभव याची आणि हा फलंदाज बाद झालाय. कंडीपाडा संघाचा विचार केला तर मला वाटतं गावदेवी चषकामध्ये ते सलग दुसऱ्या 2 मला वाटतं ट्रॉफी त्यांनी गतविजेते ठरलेले आहेत. गावदेवी कामन संघाच्या टुर्नामेंटमध्ये खंडीपाडा संघ नक्कीच चांगली कामगिरी करताना बघायला मिळालं. मात्र आज मैदान वेगळं आहे, वर्ष वेगळं आहे आणि काय घडेल हे सुद्धा बघायला मिळेल. दरम्यान सामना सुरू आहे खार्डे विरुद्ध लोहियानगर. या 2 संघादरम्यान एक धाव मिळाली जाते, एका धावेने धावफलक थोडंसं पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती 13 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि या 13 धावा जशा पद्धतीने लागल्यात थोडीशी परिस्थिती आहे ती बिकट परिस्थिती आहे, इकडनं धावसंख्या वाढवावी लागणार आहे. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे तिकडे. स्क्वेअर रिजनचा क्षेत्ररक्षकाला चेंडूला उचललं आणि फेकलं, तोपर्यंत धावफलक 1 मला वाटते पुढे सरकतोय आणि एका धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. मनोहर चांगला फटका आहे, ज्या फटक्याची गरज होती तो फटका आलाय आणि आलाय मनोहर यांच्या बॅट मधनं षटकार. या फटक्यांची गरज आहे, तुम्हाला हेच फटके खेळावे लागणार आहेत, मोठ्या धावा बनवाव्या लागणार आहेत. कारण की चेंडू जर आपण बघितले तर फक्त 2 चेंडू आता शिल्लक असतील आणि या 2 चेंडूमध्ये किमान 8 ते जास्ती असं कमाल 12 धावा तुम्ही ह्या नक्कीच घेऊ शकाल. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्न केल्यानंतरच तुम्हाला हे यश मिळत असतं. गोलंदाज सज्ज विलास, 1 विकेट त्याने मिळवलाय, 8 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये दिल्यात. डाऊन द लेग, डाऊन द लेग, सरळ गेला चेंडू, फिरकी मिळाली नव्हती. धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 21 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा पाहणं गरजेचं कुठपर्यंत जातोय, काय प्रोजेक्टेड स्कोर काय दाखवतोय, 24चा प्रोजेक्टेड दाखवतोय, तर थोडा पुढे जावं लागेल. गेलाय पुढे, गेलाय स्कोर, धावसंख्या जबरदस्त वाढताना दिसते. मनोहर याला मागे ठेवलं होतं आणि मागे येऊन त्याने जबरदस्त काम हे करतोय. आतापर्यंत सर्वात जास्त वैयक्तिक धावसंख्या करणारा मनोहर हा एकमेव खेळाडू आहे,
खर्डी संघात झाला चेंडू द्या, जुना चेंडू पुरवायचा आहे. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या झाली ती 27. शेवटचा चेंडू अजून सुद्धा शिल्लक असेल. मनोहर ऑन फायर असं म्हणावं लागणार आहे. मोठा फटका खेळायचा होता, चांगला खेळलाय. शतरक्षक नाहीये तिकडे, शतरक्षक आहे त्याच्या डोक्याच्या वरनं चेंडू जात असताना दिसतोय, मात्र चांगला पुन्हा एकदा मागे आलाय. आणि या 3 धावा पंच पूर्ण झाल्यात. 3 धावा, यस थँक्यू. 3 धावा पूर्ण झाल्यात आणि 3 धावाने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय बघा. 30 धावा झाल्यात. लढण्यासाठी आणि लढण्यासाठी काहीतरी या ठिकाणी उत्पन्न झालंय, निर्माण झालंय. यानंतर जो टॉस असेल तो आई गावदेवी भेंडीपाडा बी आणि अष्टविनायक पलाटपाडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आई गावदेवी भेंडीपाडा बी आणि अष्टविनायक पलाटपाडा, यस अष्टविनायक पलाटपाडा संघाचे कर्णधार आलेले आहेत. गावदेवी भेंडीपाडा बी संघ सुद्धा आलेला आहे. आपण लगेच टॉस या ठिकाणी करणार आहोत. त्या ठिकाणी उपस्थित आहेत तनुज भोईर यांना विनंती करतोय, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तनुज भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं, क्षेत्ररक्षण करण्यासाठी. वेलकम टू सोम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल. हमारे हॉस्पिटल में सभी सुविधा उपलब्ध है. हमारे यहाँ स्पेशलिटी डॉक्टर्स भी उपलब्ध हैं, जैसे कि स्त्री रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ, हड्डी के डॉक्टर 24 घंटे उपलब्ध रहते हैं. उसी के साथ हमारे यहाँ विशेष जांच सुविधा जैसे कि सभी प्रकार की खून जांच, एक्सरे, सोनोग्राफी और 24 घंटा मेडिकल सुविधा. तर पलाटपाडा संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या फॉर्मॅलिटी असतील त्या पूर्ण करायच्या आहेत. फॉर्मॅलिटीज ज्या असतील त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या लगेच, दोन्ही संघांना विनंती असेल. वेलकम टू सोम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल. हमारे हॉस्पिटल में सभी सुविधा उपलब्ध है. हमारे यहाँ स्पेशलिटी डॉक्टर्स भी उपलब्ध हैं, जैसे कि स्त्री रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ, हड्डी के डॉक्टर 24 घंटे उपलब्ध रहते हैं. उसी के साथ हमारे यहाँ विशेष जांच सुविधा जैसे कि सभी प्रकार की खून जांच, एक्सरे, सोनोग्राफी और 24 घंटा मेडिकल सुविधा उपलब्ध है. इसी के साथ साथ हमारे हॉस्पिटल में MJPJY योजना अवेलेबल है. आपके पास राशन कार्ड होने पर आप 5 लाख तक का फ्री ट्रीटमेंट पा सकते हैं. वेलकम टू सोम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल. हमारे हॉस्पिटल तर आपल्याला ज्यांनी मोलाचं सहकार्य केलंय त्यामध्ये आदरणीय सन्मान्य रवींद्रजी देवळीकर यांच्याकडून आपल्याला 3ऱ्या क्रमांकाचं आर्थिक सहकार्य हे आलेलं आहे. त्याबद्दल रवींद्रदादा देवळीकर मोरीगाव यांचे आपण खूप खूप आभार व्यक्त करूया. स्वर्गवासी दीप राकेश, यस आर्थिक सहकार्य मला वाटते रवींद्रदादा देवळीकर यांच्या माध्यमातून आलेलं आहे मोरीगाव, त्याबद्दल त्यांचे आपण खूप खूप आभार व्यक्त करतोय. स्वर्गवासी दीप राकेश देवडा यांच्याकडून मला वाटतं यांच्या स्मरणार्थ मालिकावीरची ट्रॉफी आलेली आहे. स्वर्गवासी प्रकाश लक्ष्मण बरफ यांच्या स्मरणार्थ मेडल आपल्याला आलेले आहेत. निरंजन चेडा यांच्याकडून गुड शॉट बॉल आपल्याला दिले गेलेले आहेत, त्याबद्दल त्यांचे आपण खूप खूप आभार व्यक्त करतोय. श्री संजय म्हात्रे, श्री हजरतजी शेख साहेबांच्या माध्यमातून म्हणजे SH एंटरप्राइजेसच्या माध्यमातून प्रथम क्रमांक आणि लाईव्हची व्यवस्था आपल्याला करण्यात आलेली आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आपल्याला आभार व्यक्त करूया. पंढरीनाथ मधुकर जाधव यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपये असतील, ते म्हणजेच देवीदास या गोलंदाजाला 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकसाठी.
सामन्याला होते सुरुवात. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि या ठिकाणी पहिला गडी मिळालाय. फलंदाज बाद. बघा ज्या पद्धतीनं पारितोषिक आले 5,000चं पंढरीनाथजी जाधव यांच्या माध्यमातून, मला वाटते देवाचे पिताश्री आहेत आणि त्यांनी पारितोषिक लगेच या ठिकाणी लावलं गेलं आहे आणि त्या पारितोषिकाची पहिली सुरुवात देवाने केलेली आहे. मी म्हटलं होतं की 30 धावा ह्या टफ ठरतील या मैदानावरती. देवा याची गोलंदाजी जर पाहिली किंवा मग खार्डी संघाची गोलंदाजी पाहिली तर सुरुवात जे झाले जयेश याला बाद करून देवायाने केले आहे आणि आता पुढील चेंडू टाकण्यासाठी तो सज्ज झाला आहे. हायवे एंडच्या बाजूने गोलंदाजीला सज्ज होतोय देवा जाधव. दरम्यान इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप. सुंदर गोलंदाजी. मी म्हटलं होतं की ज्यावेळेस आरंभ गोलंदाजी करत होता त्यावेळेस देवा हा फलंदाजी करत होता आणि आता आरंभ फलंदाजीला आलाय, देवा गोलंदाजीला आलाय. ॲक्शन जवळपास सेम आहे आणि देवाने मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं आरंभ एक निर्धाव चेंडू खेळून काढतोय. जास्त मोठं लक्ष नाही आहे, लक्ष आहे ते 31 धावांचं. प्रत्येक षटकामागे 10.33 ची सरासरी आहे आणि ती सरासरी जर गाठायची असेल तर इथे मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगली बॅटिंग झाली तर संघ चांगल्या स्थितीमध्ये येईल. क्या बात आहे. चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा खाली राहिला होता, मात्र बॅट तरी सुद्धा थोडीशी अजून खालून फिरत असताना आपण पाहिली. धावसंख्या एकही नाहीये. देवा जाधव यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण बघतोय की पंढरीनाथजी जाधव यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 5,000. वॉट बॉल, जबरदस्त. हो 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 हो, काय घडलंय, काय घडलंय, काय घडलंय. इथे मात्र थोडासा धोका निर्माण झालाय आणि कुठल्या ठिकाणी आऊट झालाय पंचांकडे आपण जाऊया. तर नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज बाद. आरंभ बाद होताना दिसतोय. लोहिया नगर संघाला नक्कीच आपण पाहू शकता की ते अजून एक हादरा दिला जातोय खर्डे संघाच्या माध्यमातून. धाव संख्या 0 आहे. 0चा चष्मा या ठिकाणी बघायला मिळतोय. नव्यानं फलंदाज आलाय विलास. जी गोलंदाजी केली, चांगली केली गोलंदाजी लोहिया नगर या संघाने, मात्र फलंदाजी जी केली जाते ती फलंदाजी मी म्हणेन खराब फलंदाजी आहे. कारण संघाला अडचणीमध्ये टाकणारी फलंदाजी आहे. नित्यसाई लोहिया नगर या संघाने मात्र इथे त्याच्या प्रेक्षकांना थोडंसं नाराज केलंय असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. 4 चेंडूमध्ये 2 विकेट गमावल्यात महत्वाची आणि एकही धाव बनवलेली नाही. पाहणं गरजेचं आहे. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून निर्णय. उत्कृष्ट अशी पंचगिरी बघायला मिळते आपल्याला. मागील 3 दिवस, आजचा 4था दिवस. वैभव धूम, तसेच संतोष कोम असतील, विकास वल्वी असतील, सचिन कवळे असतील, देविदास जाधव असतील. जबरदस्त अंपायरिंग या मैदानावरती. स्वतः गोलंदाज आहे सध्या, ॲज अ गोलंदाज म्हणून काम करतोय. आउटसाइड ऑफ स्टंप, चांगला शॉट सिलेक्ट केलाय. चेंडू चाललाय कव्हर क्षेत्राच्या खोलवर, डीप क्षेत्रामध्ये. किती धावा मिळतील तर या आल्या. यस, 1 शॉट साठी कुठल्या ठिकाणी
स्ट्राईक एंडवरती. बघा शॉट आहे का, स्ट्राईक एंडवरती बघायचं आहे. आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी पाहतील. तोपर्यंत आपण जाऊया. यस, नॉन स्ट्राईक एंडवरती. थँक्यू. नॉन स्ट्राईक एंडवरती. तर आदरणीय सन्माननीय एस एच एंटरप्राइजेसचे मालक संजयजी म्हात्रे तसेच हजाराजी शेख साहेबांच्या माध्यमातून आपल्याला DBN लाईव्ह जे लाईव्ह प्रक्षेपण करते ते स्पॉन्सर झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून पहिलं क्रमांकाचे आर्थिक सहकार्य सुद्धा आपल्याला लाभलेलं आहे. त्यानंतर आदरणीय सन्माननीय प्रवीणजी घरत तसेच रविदादा घरत यांच्याकडून तिसऱ्या क्रमांकाचं आर्थिक सहकार्य आपल्याला दिलं गेलं आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आपण व्यक्त करतोय. यस, आपण पाहतोय पंच रन आहे, रन आहे, पूर्ण रन केलेला आहे. श्री अख्तरजी शेख साहेबांच्या माध्यमातून चौथ्या क्रमांकासाठी आर्थिक सहकार्य आपल्याला लाभलं आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आपण खूप खूप आभार व्यक्त करूया. सन्माननीय अख्तरजी शेख साहेब. बॅक टू द बॉलर, बॅक टू द बॉलर. या ठिकाणी आपण पाहू शकता नॉन स्ट्राईक एंडला फेकायचं होता, स्ट्राईक एंडवरती या ठिकाणी फेकण्याचा प्रयत्न केला. बघ पूर्णपणे जखडून ठेवलं, पूर्णपणे बांधून ठेवलं आहे आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केली देवायाने उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. फक्त आणि फक्त 3 धावा त्याने दिल्या. बॅटिंगमध्ये जास्त काही करू शकला नव्हता आणि बॉलिंगमध्ये दुसऱ्या संघाला त्यांनी काही करू दिलेलं नाही आहे. मात्र आता एक षटक चांगलं निघालं आहे, दुसऱ्या 2 षटकं अजून सुद्धा बाकी आहेत आणि या 12 चेंडूमध्ये किती धावांची गरज असेल तर 28 धावांची गरज असेल. 12 चेंडू 28 धावा या अजून सुद्धा कराव्या लागणार आहेत. आदरणीय सन्माननीय अख्तरजी शेख साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मोलाचं आर्थिक सहकार्य हे दिलं गेलेलं आहे. चौथ्या क्रमांकाचा रोख रक्कम पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आलाय. तसेच श्री नुराबाई शेख यांच्याकडून मैदानाची सोय आपल्याला केली गेली. जे मैदान या ठिकाणी बनवलं गेलं आहे ते बनवण्यामध्ये सर्वात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर नूर मामा शेख म्हणजेच नुरा मामांचा. त्यांनी पिच वगैरे सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या बनवल्या गेल्या आणि हे ग्राउंड त्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलं जात आहे. त्याबद्दल नुरा मामांचे सुद्धा खूप खूप आपण आभार मानायला हवेत. रत्नाकरजी सावंत साहेबांच्या माध्यमातून मोलाचे आर्थिक सहकार्य आपल्याला लाभलं आहे. रत्नाकरजी सावंत यांचा की आज वाढदिवस आहे, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. रत्नाकर सावंत साहेब आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत या विभागातील आणि नक्कीच चांगली समाजसेवा, चांगली स्पॉन्सरशिप त्यांच्या माध्यमातून लाभत असते. आउटसाइड द ऑफ स्टंप भरपूर बाहेर, वाईट बॉलचा इशारा. धाव फलक 1 पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो 4 वरती. आता मात्र 27 धावांची गरज आहे. 12-27 असं इक्वेशन. आदरणीय सन्माननीय तुषारजी कामनकर साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. तुषार कामनकर उद्योजक आहेत कामांचे. आणि इथे हे काय घडलंय, मनोहर याने सांगितलंय की हा चेंडू कुठे टाकतोय. 9+4 आणि +3 हिट अशा 5 धावा आणि फ्री हिट. देवा जाधव याने केलेली मेहनत, त्याने बनवलेला माहोल, त्याने बनवलेला प्रेशर, हा प्रेशर मात्र इकडे रिलीज होताना दिसतोय. क्रिकेट हा खेळ आहे संघाचा, क्रिकेट हा खेळ आहे एकीचा, क्रिकेट हा खेळ आहे युनिटीचा आणि ती युनिटी तुमच्या गोलंदाजीतून दिसावी लागेल. फ्री हिट असेल, फ्री हिट. उमेश भुरे जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल, पाहणं गरजेचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून
टाइम अप लक्षात असू द्या, टाइम अप आहे. कर्णधाराला इथे सांगावं लागेल हा रिव्ह्यू घ्यायचा असेल तर. फलंदाजांती ही आहे उभा आहे तर हा वाईट बॉल असेल. रिव्ह्यू बघलेलाच नाही आपण, रिव्ह्यू दिलेला नाही त्यांना. त्यांनी अंपायरने कॅप्टनने नव्हतं सांगितलेलं, तो बॉलरच सांगत होता. कॅप्टनने सांगितलं तर अंपायरचाच निर्णय, रिव्ह्यू नाही. तर हा अंपायरचा निर्णय आहे आणि तो कंटिन्यू आहे. लक्षात असू द्या, इथे रिव्ह्यू सक्सेसफुली ठरलेला नव्हता किंवा घेतला गेला नव्हता. फ्री हिट या ठिकाणी शतरक्षक तैनात आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता काय घडतंय. बघा, लक्षात असू द्या, रिव्ह्यू घेताना तुम्हाला कर्णधाराला तुमच्या पंचांना सांगणं गरजेचं आहे. ही एक सूचना आहे, कारण की आपण बघतोय की जे गोलंदाज असतात, जे फलंदाज असतात, फलंदाजीला तुम्ही मैदानामध्ये असता दोघे जण तेव्हा सांगू शकता. धावसंख्या झाली ती म्हणजेच एकूण 11 धावा धावफलकावरती लागला. चेंडू किती टाकून झाले आतापर्यंत? एक चेंडू टाकून झालाय. फ्री हिट वरती एक धाव आलेली आहे आणि प्रत्येक संघाला विनंती की आपला कर्णधार जो टॉस साठी जातोय तो रिव्ह्यू घेईल. धावसंख्या 11. हवेमध्ये खेळला जातो चेंडूला. उमेश चेंडूच्या खाली आहे आणि या ठिकाणी झेल टिपलाय, फलंदाज बाद. चला, थोडी घाई करा, विनंती असेल. आज शेवटचा दिवस आहे, लक्षात असू द्या. प्रत्येक कर्णधाराने ह्या लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत की आयोजन करत असताना ही तारेवरची कसरत करावी लागते. किती चेंडू किती धावांची गरज असेल तर अजून 11 चेंडू, मला वाटतं 11 की 10 चेंडू शिल्लक असतील आणि 10 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. नित्यसाई लोहियानगर या संघाला जिंकण्यासाठी. फलंदाज बाद. या ठिकाणी पंचांनी आपण जर बघितला तर नक्कीच एक जबरदस्त या ठिकाणी निर्णय दिला जातोय. थोडासा डबल माइंड होता खेळाडू. वाईट सोडण्याच्या नादामध्ये चेंडूची हा जो प्रवास होता त्याला बॅट या ठिकाणी स्पर्श झाली आणि आपण पाहू शकता काय घडतंय. तर इथे एक फलंदाज जो बाद होतोय, कोण बाद होतोय तर शैलेश अभय हा नवीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना दिसेल. अभय वर्ते. एक रंगतदार स्थितीमध्ये मॅच येईल असं वाटतंय. येस, इथे मात्र आपण जर बघितलं तर पंचांनी या ठिकाणी आपण पाहतोय पंचांनी हा रिव्ह्यू घेतला गेलाय वाईटसाठी. कधी कधी आपण पाहतोय की पंचांच्या आणि त्या वाईड लाईनच्या समोर गोलंदाज आल्यामुळं पंचांना सुद्धा इथे थोडंसं कठीणाई निर्माण होते. आमचे थर्ड अंपायर पाहतील काय आहे आणि तो निर्णय दिला जाईल. वाईट बॉल, थर्ड अंपायरचा निर्णय आलेला आहे. धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडली. उमेश चांगला चेंडू आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात.
निलेश जाधव यांच्यासाठी सरप्राईज होता हा फटका, कारण ज्या पद्धतीने त्याने चेंडूला येताना पाहिलं आणि जो चेंडू त्यांच्या हातामध्ये बसलाय, जबरदस्त कामगिरी. अजून एका फलंदाजाचं झालंय पतन. फलंदाज अभय हा झालाय बाद. किती चेंडू किती धावांची गरज असेल तर जाऊया आपण पाहूया किती चेंडू किती धावा अजून सुद्धा हव्यात. तर आपण 8 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. बघा 18 चेंडू 31 धावांची गरज होती, आता 8 चेंडू 19 धावांची गरज आहे. क्या बात आहे उमेश. सुरुवातीला काही खराब चेंडू टाकल्याच्या नंतर चांगला कमबॅक उमेश याने केलाय. आता चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. लोहिया नगर संघ एक मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आहे. तो मोठा फटका त्यांना कुठला फलंदाज देईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. दरम्यान या षटकाचा शेवटचा बॉल. क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख फटका आहे. फक्त चेंडूला दिशा दिली. पल्लू शॉटचा प्रयत्न होता, चौकार आलाय. थँक्यू. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चेंडू शिल्लक असतील 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावा. गोलंदाज कुठला आहे, कोणाला गोलंदाजीला आणलं जाईल पाहणं गरजेचं आहे. कुठल्या गोलंदाजाला या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे बघायला मिळेल. एस निलेश जाधव या गोलंदाजाला आमंत्रित केलंय. 6 चेंडू 15 धावा डिफेंड करण्यासाठी. खर्डी संघाला जर जिंकायचं असेल तर या 15 धावा डिफेंड कराव्या लागतील, आणि जर लोहिया नगर या संघाला जिंकायचं असेल तर या ज्या धावा आहेत 15 धावा, तो आकडा पार करावा लागेल, मग तो आकडा गाठावा लागेल. सध्या आकड्याचा जमाना भरपूर आहे. आणि फलंदाज बाद. सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय आणि आता 5 चेंडू 15 धावांची गरज. चला दरम्यान आपण पाहू शकतात नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजेच करण. आता 5 चेंडू 15 धावांची गरज आहे. रंगता स्थितीमध्ये मॅच आलाय. इथे आपण पाहू शकता काय घडतंय. सुंदर फटका आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र कुठपर्यंत चेंडूला अडवलं जाईल आणि किती धावा घेतल्या जातील. तर एक सिंगल मिळाली. सिंगलला धावफलक आपण पाहू शकतो पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 17 या धावसंख्येवरती. आता 14 धावांची गरज असेल आणि 4 चेंडू शिल्लक असतील. एक मोठा फटका या सामन्यामध्ये आणू शकतो लोहिया नगर या संघाला, तर हा नक्कीच आणू शकतो, कारण ज्या पद्धतीनं इथे धावसंख्या वेगाने वाढत असते, कधी काही होऊ शकतं. हलक्या हाताने चेंडूला खेळलाय.
नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न घातक ठरू शकेल का, तर नाही असं उत्तर द्या. 2 धावा पूर्ण झाल्या. आता 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे लोहियानगर या संघाला जिंकण्यासाठी. दरम्यान आपण पाहू शकताय जबरदस्त अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. इथे या चेंडूवरती रंगत वाढणार आहे. जर रंगत वाढली तर मॅच प्रेक्षकांना बघायला मजा येणार आहे. आणि प्रेक्षकांना एकतर्फी मॅच बघायला मजा येत नसते. त्यांना चुरस, त्यांना जो थ्रिल असतो तो थ्रिल अनुभवायला नक्कीच मजा येत असते. व्हाईट बॉल पंचांच्या यस पंचांनी या ठिकाणी सांगितलंय की अंपायरने घेतलाय रिव्ह्यू. बघा दगदग वाढलेली आहे कारण रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय कर्णधाराने. त्याला माहिती आहे की इथे धावा वाचवाव्या लागतील. मात्र पंचांनी जो निर्णय दिला तो आहे व्हाईट बॉल. बघूया कोणाच्या बाजूने निर्णय जातोय की मग चॅलेंज केलाय तिथे थोडासा मुभा मिळते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. पाहणं गरजेचं आहे. व्हाईट बॉल. तर अंपायर या ठिकाणी दर्शवतात की हा चेंडू वाईट आहे आणि वाईटनं धावफलक मात्र पुढे सरकतो जाऊन पोचतोय. तो म्हणजेच या वाईटनं 20 या धावसंख्येवरती 11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 3 चेंडू 11 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. लाईन चांगली पकडले निलेश याने कारण त्याला माहिती आहे व्हाईट्सच्या लाईनच्या आसपास गोलंदाजी करावी लागेल. परफेक्ट चेंडू पुन्हा एकदा हाताळला गेलाय. ज्या पद्धतीने आतापर्यंत यस लेग बाईच्या रूपाने धावफलक आपण बघितला. आणि खार्डी संघाने जर बघितला एकच गोलंदाज असा होता की त्याने यष्टांमध्ये किंवा मग यष्टांच्या आसपास गोलंदाजी केली, तो होता देवा जाधव. त्यानंतर उमेश भोरे आउटसाइड द ऑफ स्टंप जास्तीत जास्त मारा केला. एक चेंडू त्याने यष्टांच्या आसपास टाकण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा नो गेला होता. तिकडनं त्याने कमबॅक केला. आता आपण पाहू शकता निलेश जाधव आहे. निलेश जाधव याने आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत. 4 चेंडूमध्ये किती धावा दिल्यात निलेशाने आतापर्यंत, तर आय थिंक 4 धावा की 5 धावा दिलेल्या आहेत. दरम्यान हा षटकार काय जबरदस्त फटकालाय वेळेवरती. बघा टाइमावरती गेम चेंज झालाय. दोघांसाठी संधी आता वाढली आहे. एक वेळेस असा होता की खार्डी संघाला संधी होती 70% आणि 30% सामना हा जात होता, तो म्हणजेच लोहियानगर या संघाच्या बाजूनं. मात्र आता इथे आपण पाहू शकता काय घडतंय. तर नक्कीच आपल्याला बघायला मिळतंय की एक चेंडू आणि एक चौकाराची गरज आहे. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. गोल्डन चौकार. षटकार खेचणं कठीण असतं, मात्र चौकार मारणं थोडंसं त्यापेक्षा कठीण असतं. एक चेंडू 4 धावा निलेश गोलंदाजीला आणि त्याच्या समोर आहे तो म्हणजेच फलंदाज करण. हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केले आणि एकच धाव पूर्ण झाली तोपर्यंत काम झालं तमाम. कॅच पकडलाय उमेशने आणि इथे संघ जिंकलाय. आऊ स्पोर्ट्स खार्डी संघ. खूप खूप अभिनंदन. पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेत आणि जाऊया आपण लगेच मॅन ऑफ द मॅचच्या बाजूने. कोण असेल मॅन ऑफ द मॅच? तर लो स्कोरिंग गेम होता आणि लो स्कोरिंग गेम मध्ये ज्याने काम केलं होतं शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या वाढवली होती. तब्बल आय थिंक 19 धावा आल्या होत्या, बरोबर ना?
तर बॅटर हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो माईक चेक हॅलो डीजे डीजे हॅलो चेक हॅलो हॅलो माईक चेक थँक्यू. तर मॅन ऑफ द मॅच आहे ते म्हणजे मनोहर. मनोहर मॅन ऑफ द मॅच. या मनोहर आणि लगेच आपला मॅन ऑफ द मॅच घ्या. चला सलामीची जोडी आणि पलटपाडा संघाला विनंती की आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. जाऊया आपण डीजे यांच्याकडे, ऐकूया सुंदर असं गीत.